महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा। मुख्य संपादक समाजभूषण तानाजीराव कांबळे। गावापासून शहरापर्यंतच्या लाईव्ह बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राइब करा। उपवर्गीकरणाला ठाम विरोध करण्यासाठी 30 जून 2026 रोजी उपवर्गीकरण हटाव मुंबईत महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या निमित्तानं बोलताना माजी आमदार ज्येष्ठ नेते रामभाऊ पंडागळे म्हणाले की बीड ते मुंबई जो लॉंग मार्च आला त्यामुळे लोकांच्या मनामध्ये एक अस्मिता निर्माण झाली आहे। आनंदराज आंबेडकर यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे। ते पुढाकार घेतात म्हणजे बाबासाहेब आंबेडकरच भूमिका घेत आहेत अशा लोकांच्या मनामध्ये भावना निर्माण झालेल्या आहेत, असे प्रतिपादन महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलशी बोलताना माजी आमदार रामभाऊ पंडागळे यांनी व्यक्त केलं आहे। महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलशी बोलताना माजी आमदार ज्येष्ठ नेते रामभाऊ पंडागळे काय म्हणाले ते आपण या व्हिडिओत पाहू। आपल्यासोबत या ठिकाणी ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार आदरणीय रामभाऊ पंडागळे साहेब आपल्यासोबत आहेत। ते एका बाजूला जय भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष नितीन भाऊ मोरे आणि दुसऱ्या बाजूला भीम आर्मीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अशोक भाऊ कांबळे आहेत। मी आदरणीय रामभाऊ पंडागळे यांना विचारेन की मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये उपवर्गीकरणाच्या निमित्तानं एक चांगलं ऐक्याचं वातावरण निर्माण झालं आहे, याकडे आपण कसं पाहता? वातावरण तयार झालेलं आहे आणि वातावरण तयार होण्यासाठी जो लॉंग मार्च निघाला बीड ते मुंबई, त्याने फार वातावरणाने लोकांच्या मनामध्ये अस्मिता उभी राहिलेली आहे। प्रचंड साथ लोक देणार याच्यात काही कल्पना नाही आणि आनंदराजची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे। ते पुढाकार घेत आहेत म्हणजे बाबासाहेबच पुढाकार घेत आहेत अशा लोकांच्या मनामध्ये भावना आहेत, तेव्हा याला प्रचंड प्रतिसाद मिळेल आणि आपलं ह्याचं रेकॉर्ड देखील तुटेल। रिडल्स देखील रेकॉर्ड तुटेल अशा तऱ्हेचा हा मोर्चा होईल आणि सरकार जागा होईल आणि सरकार जागा नाही झालं तर सरकारला त्याची जागा दाखवण्याची ताकद ही बाबासाहेबांच्या विचाराला मांडणाऱ्या लोकांमध्ये आहे। म्हणजे ती फक्त बौद्ध महाराज नाही, सगळे जे आता चर्मकार आपल्याबरोबर येत आहेत, अनेक उपजाती ह्या सुद्धा आपल्याबरोबर येतात आणि आणखीन 4 दिवस आहेत फार मोठं वातावरण महाराष्ट्रात उभं आहे। जय भीम। राज्य शासनाच्या वतीनं शाहू सभागृह दादर या ठिकाणी शाहू महाराजांच्या जयंतीचा कार्यक्रम होता। या कार्यक्रमाला सरसेनानी आनंदराज साहेब उपस्थित होते। त्यांनी सांगितले की 5 लाखाहून अधिक लोक उद्याच्या मोर्चाला 30 तारीखच्या मोर्चाला एकत्र येतील। आपल्याला काय वाटतं, आपण कसं पाहता याकडे? नाही, लोकांना असं वाटायला लागलेलं आहे की आपल्या अस्मितेचा प्रश्न बाबासाहेबांनी आम्हाला दिलं आणि हरामखोर सरकार आमच्या ताटातलं ओढून घ्यायचा प्रयत्न करतात। हे लोकांच्या मनामध्ये चीड आणि जिद्द उभी राहिलेली आहे, त्यामुळे घराघरातला एक तरी माणूस या मोर्चामध्ये सहभागी। या मोर्चाच्या निमित्तानं आपण या बैठकीत एक बघितलं की चर्मकार समाजाच्या 3 संघटना या मोर्चाच्या निमित्तानं एकत्र आल्याने एकाच पत्रावर त्यांनी पाठिंबा दिलाय। या घटनेकडे आपण कसं पाहता? नाही, चर्मकार समाज हा आपल्याबरोबरच आहे, म्हणजे मातंग समाज पण आपल्याबरोबर आहे। हे काही 10-20 लोक तोंड जे कुत्र्यासारखे भुकतायत ना, त्याच्याकडे त्यांच्याबरोबर समाज नाही। याला उदाहरण म्हणजे आंबेडकर विद्यापीठाच्या वेळेला जो त्याग नांदेडमध्ये केला तो मातंग समाजाच्या मुलाने केलेला आहे, तेव्हा हा समाज आपल्याबरोबर आहे, आंबेडकरी विचाराच्या बरोबर आहे, अण्णाभाऊ साठेच्या विचाराबरोबर आहे। या नालायक 4-5 लोकांच्या बरोबर आहे। एकच प्रश्न शेवटचा साहेब, आज शाहू महाराज जयंती आहे। एकच सेकंद भाऊ, बोलू दे। शाहू महाराज जयंती आहे आणि उपवर्गीकरणाच्या विषयावर हा ज्वलंत प्रश्न पेटलेला आहे। राज्य सरकारने काय केलं पाहिजे ह्या आजच्या या दिवसाच्या निमित्तानं आपण सांगाल? उर्वरित भूमिका जी आहे ते उद्या पुन्हा तुमच्या चॅनलबरोबर या समाजाचे नेते रामभाऊ पंडागळेजी आपल्याशी वार्तालाप करतील। बोला शाहू महाराज। महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा। मुख्य संपादक समाजभूषण तानाजीराव कांबळे। गावापासून शहरापर्यंतच्या लाईव्ह बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राइब करा।